मित्रांनो हे बघा नेळं, हे नेळं आहे म्हणजे नॅचरली झालेला फॉग आहे। रतनगड पे फॉग चल रहा है अभी। हा प्रवरा नदीचा उगम आहे। नवीन बनवलेला मुखवटा आणि हा पूर्वीचा प्राचीन मूर्तीचा भाग। मित्रांनो ही गुफा मोठी गुफा आहे आणि त्या गडाच्या दरवाजाला आपण आता स्पर्श केला, हनुमान दरवाजाला। तिथे कदाचित महाराजांचाही स्पर्श झाला असेल, ते पुण्य आपल्याला मिळाले, भाग्य की आपण महाराजांनी जिथे स्पर्श केला त्या दरवाजाला आपण स्पर्श करू शकतो। फायनली पोहोचलो मित्रांनो रतनगडावर। मित्रांनो बघा ते शिड्या आपल्याला दिसतात वरती, ते शिड्या डायरेक्ट आपल्याला गडावर हा पॅच आहे, म्हणजे पावसाने कोरलं गेलं पूर्ण। दोस्तांनो आम्ही सगळे राहुरीचे आणि काकांते भेटलेत, आम्हाला खूप छान वाटलं। या जंगलामध्ये ट्रेकिंग चालू आहे खूप छान अशी, आणि आमची एक क्रिकेटची टीम आम्ही सगळे एक मॅच विन होऊन ते पैसे आले ते आम्ही हे इथे यूज करतोय। अरे वा वा, तरी आपण बघूयात काका आणि आमची जरा सोबत टीम, काकांची टीम आमची टीम चाला सोबत चालते, जरा आपण बघूया आणि बघूया आपण काकांते आणि आपण सोबत चालूया। हे राहुरीचे मित्र आपल्या सोबत आहेत, जरी ते आम्हाला काका म्हणत असले तरी वयाने आम्ही मोठे असलो तरी आमच्यामध्ये अजूनही तारुण्य आहे। आणि विशेष म्हणजे क्रिकेटची मॅच जिंकून जे त्यांना प्राइज मिळालं ना, ते चांगल्या कामासाठी त्यांनी खर्च केले। प्राऊड ऑफ यू मित्रा। हा पण असे मावळे आपल्याला भेटले, आम्हाला प्राऊड आहे तुमचा। वेल्डन वेल्डन करा, तुमचं वय खूप अजून कमी आहे, तुम्हाला खूप संधी आहे। या या तुम्ही पण कुठे आले, या 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 सपोर्टिव्ह होईल। हे सगळे राहुरीचे मित्र आहेत। विद्यापीठाला आहेत का ॲग्रीला? प्रॉपर आहेत। ओके ओके मित्रा, किती वय तुमचं? 32-35? अरे वा वा, यंग जनरेशन आहे सगळं। आम्ही 48-50 वाले सगळे। आमच्याकडे 7 जण लग्नावाले, आता 8 जण लग्नावाले। त्यांनाही पुढे घ्या। हा ही कोंबड्याची भाजी सर, रान भाजी बोलताय। कोंबड्याची भाजी, रान भाजी। हो, याची काय भाजी करता का? हो भाजी करतो। पातळ की कोरडी? सुकी सर, कांदा टाकून। कांदा टाकून सुकी भाजी। ही कोंबडी भाजी का? कोंबडा व्हेजिटेरियन कोंबडा आहे मित्रांनो, कोंबड्याची भाजी, रान भाजी आहे। आपल्याला गाईड दादांकडनं सह्याद्रीच्या रान भाज्यांची माहिती मिळाली आहे मित्रांनो। बघा ते शिड्या आपल्याला दिसतात वरती, ते शिड्या डायरेक्ट आपल्याला गडावर घेऊन जातात। या शिड्यांनी आपल्याला जायचं रतनगडाच्या। आपण त्या शिड्यांजवळ येऊन पोहोचलो आणि या शिड्या आपल्याला डायरेक्ट गणेश दरवाजाजवळ घेऊन जाणार आहेत गडावर। बोलले कोणते आपले बोलले? या झाडांच्या त्या बोलीने आम्ही वर जात होतो बघा। मित्रांनो या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान आहेत आणि इथून खडी चढाई आहे। हे शिड्या बघा, आता लोखंडी शिड्या बनवतात गडावर जाण्यासाठी। आधी अशा शिड्या वगैरे काही नव्हत्या। हे इकडच्या जुन्या आहेत का? ही येणे सर, येणे जाण्यासाठी। हां, 2 शिड्या आहेत। ओके, नव्या शिडीने आपण जाणार आहोत आणि सगळीकडे धुकं आहे आता बघा, म्हणजे गडावरून आपल्याला काहीच खाली बघता येणार नाही। धुक्यात आपण आता जाणार आहोत आणि बघा आहे शिडी वे टू ऊपर तक। हे लोखंडी शिड्यांच्या पहिल्या टप्प्यावर आले। हे बघा खाली खतरनाक एकदम व्ह्यू। नगर कसं वाटतंय? चांगलं वाटत, खूप छान वाटत आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। मित्रांनो अजून एक वरती शिडी आहे, ही शिडी चढून आपल्याला वरती जायचं आहे। एकच नंबर आहे सगळं। ही बघा ही एक शिडी आहे, ही दुसऱ्या क्रमांकाची शिडी आता। याच्या खाली जुन्या शिड्या आहेत। हां 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 हां
हां आता ते हां हां हा मित्रांनो दुसरी शिडी आपण तुमच्या दुसरी शिडी आपण आलेलो. आणि आता ही तिसरी शिडी मग शेवटचा टप्पा आहे. हा जुना दरवाजा बघा या साईडला आधीचा प्रवेशद्वार आणि या जुन्या शिड्या आपण पाहू शकता. हे प्रवेशद्वार किल्ल्याचं आणि या जुन्या पायऱ्यांचे अवशेष या ठिकाणी आहेत. या जुन्या शिड्या आहेत आणि या नवीन शिड्या या ठिकाणी बसवल्या. मित्रांनो इथे या गणेश दरवाजाजवळ आपण आहोत आणि हा इकडनं जाऊ. या गणेश दरवाजावर आपण गणपती बाप्पांची प्रतिमा कोरलेली पाहू शकतात आणि आपण खालून आलो बघा. आणि या नवीन शिडीने आपण जातो. ही नवीन बनवली शिडी. इकडचा पण एक रस्ता आहे. आणि ते मंदिर कुठं लागेल आपल्याला रत्नाईचं आपलं गुफेमध्ये सर. गुफेमध्ये हा पा चला मित्रांनो इथे एक छोटासा धबधबा म्हणजे गणेश दरवाजातून आपण आता जातो. पाणी 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 नॅचरल. चला मित्रांनो या गणेश दरवाजावरून आपण जातो. आता इथे पाणी आहे. मागे सगळं हो बापरे एकच नंबर आहे. आणि आपण डायरेक्ट रत्नादेवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. दमणी आले दमणी हा सांग घेतो ना. गाडी माझ्याकडे घ्या आता ते आले. हो हा घ्या सर. मित्रांनो हे जे जिने बनवलेले आहेत लोखंडी शिड्या पर्यटकांच्या सुविधेसाठी रोजगार दिला आम्हाला म्हणजे आता. तर याच्यामुळे आम्हाला ना या पर्यटनाची चालना मिळाली आणि ते रोजगार मिळाला. हो रोजगार. पर्यटक सहज येतात. हो हो हे सगळं एवढं अवघड कसं काय आणलं ते तर इथे आम्ही खांद्यावर शिकवून आणलेले सर हे. असं. हो अरे बापरे. आणि किती आणि हे खर्च पाईप वगैरे अरे. जिना वगैरे किती दिवसात तयार झालं. हे म्हणजे 3-4 महिने गेले आम्हाला. 3-4 महिने. आणि मजुरी किती लागली सगळ्याला. मजुरी 5 लाख असं लागले सर. मित्रांनो, जास्त पण ते लागले असते 4-5 लाख रुपये फक्त याची मजुरी आहे. हे सगळं मटेरियल वर चढवायला आपण पाहिजे नाही. आणि बाकी लोखंडाचा खर्च वेगळा आहे. हो तो वेगळा. आता आपण गडाच्या टोक वरती येऊन गेलो ना. हो हो वरती आलो. हां आता वरती आलो मित्रांनो. आता अवघड सगळं संपलंय. आता गड आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे. आता रत्नादेवीच्या मंदिरात आपण जाणार आहे. त्यानंतर गणेश दरवाजा झाला आपला. हनुमान दरवाजा लागेल आता. हा फायनली पोहोचलो मित्रांनो रतनगडावर. हा अरे बाबा इथली हवा बघा आता. हो इथं रत्नाईचं मंदिर आहे. आपण तिथे कसं वाटतं मित्रांनो. गार गार एकदम एकदम गार वाटत आहे. एकदम गार वाटतं. हा धुक्यामध्ये हरवलेला रतनगड. समोर बुरुज मित्रांनो पण ते आपल्याला दिसत नाही आता. म्हणजे नजरेला दिसतोय पण कॅमेऱ्यात दिसत नाही. रतनगड फायनली. अरे वा मित्रांनो फायनली रतनगडावर आपण आहोत. बुरुज आहे बुरुज. शिवकालीन बुरुज आहे मित्रांनो. आता आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजाजवळ आलेलो आहोत. खाली आपण गणपती दरवाजा पाहिला. हा हनुमान दरवाजा आहे. हनुमान दरवाजाजवळ आलेलो आहोत. तिथे आपण पाहू शकता पुढे हनुमानाची मूर्ती आहे दोघं बाजूला. इकडे भगवान कोणाची आहे काही सांगता येत नाही आपल्याला पण प्राचीन मूर्त्या आहेत. आणि हा हनुमान दरवाजा आहे. या हनुमान दरवाज्यात आपण आता आहोत. या मित्रांनो. थांबा तुम्ही थांबा तुमची आणि थांबा तुम्ही थांबा एक मिनिट. दादा तुम्ही खाली खाली जा. खाली या. हा मी येतो सर. हे घ्या मूर्ती. मित्रांनो ही हनुमानाची मूर्ती आहे. हनुमान दरवाजा आहे. हा मुख्य एंट्रेस आहे. आपण उलट्या बाजूने आलोय. इकडनं गडावर चढायचा रस्ता आहे. या ज्या जुन्या शिड्या होत्या त्या इकडनं आपल्याला हनुमान दरवाजाकडे घेऊन जातात. या ठिकाणी गणपती बाप्पा पुन्हा आहेत. आणि हा हनुमान दरवाजा म्हणजे हा एंट्रन्स आहे. या जुन्या पायऱ्या या ठिकाणी. हा जुना शिडीचा मार्ग आहे पण अवघड आहे म्हणून आपण त्या साईडने आलो. म्हणून आपण दरवाजा उघडून इकडे आलो उतरल्यानंतर. आणि आता या गडाचं नाव ज्या देवीच्या नावाने पडलं आहे त्या रत्नादेवीच्या मंदिराकडे आपण चाललो आहे. म्हणून या आई रत्नादेवीच्या नावावरनं गडाचं नाव रतनगड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं गड. पावन स्पर्शाने पदस्पर्शानेच पावन झालेला हा गड छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव या ठिकाणी झालेलं आहे. आणि ज्या गडाच्या दरवाजाला आपण स्पर्श केला आहे, ज्या गडाच्या दरवाजाला आपण आता स्पर्श केला हनुमान दरवाजाला, तिथे कदाचित महाराजांचाही स्पर्श झाला असेल. ते पुण्य आपल्याला मिळालं, भाग्य की आपण महाराजांनी जिथे स्पर्श केला त्या दरवाजाला आपण स्पर्श करू शकलो. मित्रांनो रत्नाईचं मंदिर या ठिकाणी गणपती बाप्पा. आपण चप्पल बूट बाहेर काढूया. रतनगडाची कुलस्वामिनी, रतनगडाची आई माता आई रत्नाई. वा माते आमचा प्रवास तू सुखरूप केलास. रत्नाईचं मंदिर आपण या ठिकाणी पाहतो आहोत.
ही प्राचीन मूर्ती आहे ही प्राचीन मूर्ती आहे आता आणि ही नवीन मुखवटा बनवलेला चालू चालू तो टाइम. मित्रांनो आता आपण मातेचा आता नवीन बनवलेला मुखवटा आणि हा पूर्वीचा प्राचीन मूर्तीचा भाग म्हणजे प्राचीन मूर्ती आहे. हो. आणि ही पूर्वापार म्हणजे हा गड जेव्हा सुस्थितीत होता तेव्हा जेव्हा इथून कारभार चालायचा त्या काळातली ही मूर्ती आहे रत्नादेवीची. आता इथं रत्नाईच्या मंदिराजवळच हे रत्नाईचं मंदिर समोर आपण बुरुज पाहतोय आणि इथे एक गुफा आहे. या ठिकाणी बरेच ट्रेकर्स रात्री स्टे करतात टेंट लावून. ही नैसर्गिक गुफा आहे या ठिकाण. हां नाही का इथं हॉटेल पण असतं आलेलं नाही आज. तर मित्रांनो ही नैसर्गिक गुफा आहे. हां या गुफेमध्ये रात्री बरेच पर्यटक थांबतात इथं. म्हणजे ही प्राचीन गुफा आहे त्या काळातली. हे बघा इथे लोक टेंट लावतात आणि रात्री स्टे करतात. मध्ये रूम सारखा भाग आहे त्याला आधी गेट पण होतं सुरक्षेसाठी पण आता ते तोडून घेतलेलं आहे. मध्ये अंधार आहे. अंधारात लोक आराम करू शकतात मुक्कामी राहू शकतात अशी गुफा आहे. त्या काळची गुफा आहे. आजही ट्रेकर्स मंडळी इथे येते. त्या बाजूला पण एक आहे. इथे दुकान असतं एक. त्या दुकानावर आपल्याला लिंबू पाणी सरबत वगैरे सगळं मिळतं. गुफा मित्रांनो ही गुफा मोठी गुफा आहे आणि खाली हा परिसर. बाजूला आपण त्या दरवाजाकडे जाणार आहोत. ते दरवाजे सगळे मित्रांनो आपण रत्नादेवीचं मंदिर आणि गुफा बघून आता ह्या हनुमान दरवाज्यातून बुरुज बघायला चाललो. बघा नक्षीकाम बघा मित्रांनो त्या काळाची. छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी स्पर्श केले असतील. या ठिकाणी खोबा आहे दरवाजा लॉक करायसाठी. इकडे नक्षीकाम केलेलं आहे. इकडे पण नक्षीकाम आहे आणि सुंदर अप्रतिम आहे सगळं. रतनगड इज व्हेरी नाईस. खूप दुःख आहे आता मित्रांनो. आता आपण इकडे चाललोय बुरुजाकडे. मित्रांनो हा बुरुज आहे. आता भग्नावस्थेत गेलाय पण तरी अवशेष आहे. मित्रांनो हे इथं टाका आहे पाण्याचा आणि आपण बुरुज बघून येऊ मधून. नाही आता इकडनं चला तुम्ही. मित्रांनो तर खेकडा आहे कोणीतरी पाय ठेवला त्याच्यावर. आणि हा बुरुज आपण बुरुजात आलो आता. हा बघा मित्र हा असा बुरुज आहे या ठिकाणी. रतनगडावरचा बुरुज आहे. आता ढासळलेला आहे थोडासा. नाही अजून 2 पॉईंट बघायचे. इथून आपण खाली पाहू शकतो. हा मग कळसोबाईच्या खालोखाली नाही पण. मित्रांनो बघा इथे कारवी जेव्हा फुलते ना कारवीचा काकडा असतो. कारवीची फुलं सोनकी पण असते. आता सोनकी कमी आहे. आणि हा आपण आता प्रवरा नदीचा उगम बघायला चाललो आहे. इथे प्रवरा नदीचा उगम झालेला आहे ते बघू. आणि मग तिथून पुढे 2 पॉईंट एक्सप्लोर करायचे आहेत आपल्याला. ते झाल्यावर मग आपल्याला खाली जायचं आहे. मित्रांनो हे जे आपल्याला दिसतं या ठिकाणी हा प्रवरा नदीचा उगम आहे. प्रवरा नदी या ठिकाणाहून खाली भंडारदऱ्याला जाते का. 12 महिने पाणी असतं या कुंड्यात. आणि हा प्रवरा नदीचा उगम स्थान आहे. रतनगडावरचं उगम स्थान आहे मित्रांनो. होऊ शकतं आपण पाणी इथलं. आपल्याला पुढे जायचं आहे का. हो हो खूप गार आहे. वा वा. पाणी पिऊन बघितलं मित्रांनो नारळाच्या पाण्यासारखी चव आहे त्याला. डायरेक्ट एकच नंबर गोड. पूर्ण ढगाळ वातावरण आता. बघा मित्रांनो पांढरी फुलं फुललेली सुंदर अशी कमी प्रमाणात आहेत. वेल आहे कुठला तरी. या वेलीला पांढरी फुलं आहे. चला हा चला लवकर या आपण पुढं. खाली पूर्ण फॉग आहे. रतनगड पे फॉग चल रहा है अभी. आणि या साईडला ही पांढरी फुलं आपण पाहू शकतो सुंदर सुंदर अशी. आपण आता कल्याण दरवाजाकडे चाललो आहे. कल्याण दरवाजा झाला का तिथून मग आपल्याला नेडं बघायचं आहे. नेडं बघितलं का मग आपला ट्रेक संपेल. आणि मग वे टू बॅक गाडी जशी लावली तिथे जाऊ रतनवाडीला. कोरला हा मित्रांनो हिरव्याने नटलेला हा डोंगर बघा. आणि त्याच्यात पांढरी फुलं आहेत. धुकं असल्यामुळे खालचं तर आपण काही पाहू शकत नाही आहे.
पण हे जे एकंदरीत गडावरचं वातावरण आहे खूपच जबरदस्त आहे. खूप पाऊस या ठिकाणी झालेला आहे. कॅमेऱ्याच्या लेन्सवरून पाऊस पडतोय म्हणून क्लिअरिटी पण नसणार आहे एवढे. हा पाहतोय आपण इथं कल्याण दरवाजाकडे आपण चाललेलो आहे. काय जबरदस्त व्ह्यू आहे, खतरनाक आहे एकदम. खाली पूर्ण धोका आहे. आपण आता कल्याण दरवाजाकडे निघालेलो आहे. खूप जोराची हवा चालली मित्रांनो इथं गडावर. प्रचंड हवा आहे. वे टू कल्याण दरवाजा. कल्याण दरवाजा बघून मग आपण परतीच्या मार्गाला लागणार आहोत. हा आहे ना सर, रतनगडचा कल्याण दरवाजा आहे पश्चिम दिशेचा. पश्चिम दिशेला. हो, पश्चिम दिशेचा. बरोबर. हा, इथून अहमदनगरचे डिस्ट्रिक्ट, अहमदनगर डिस्ट्रिक्ट. ओके. इकडे ठाणे जिल्हा लागतो, शहापूर तालुका. ओके, म्हणजे या साईडला. हो, या साईडला पश्चिमेला. ओके ओके. हो, कल्याण दरवाजाची पायवाट कुठं जाते मग खाली? खाली जाते ना सर, इकडनं पण आहे असं ना. आहे. खाली पण निघते गावाकडे. ओके हो, ओके. चला. हे खाली जायचं का हो, आपल्याला? खाली करून दरवाजा बाहेर. मित्रांनो हा कल्याण दरवाजा गडाचा तिथे आपण आता चाललो. मोठ्या खूप मोठ्या पायऱ्या आहेत, 2-2 फुटाच्या. मित्रांनो बघा हा कल्याण दरवाजा आहे गडाचा. हे बघा अजूनही दरवाजावर ते खेळे आहेत. दरवाजा शाबूत आहे अजून दोघं बाजूचा. हो हो. कल्याण दरवाजा. मित्रांनो हा कल्याण दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. आणि इकडून बघा हा कल्याण दरवाजाची वाट आहे. हा पण गडावरनं खाली जातो. कल्याण दरवाजा मुख्य दरवाजा दिसतोय हा गडाचा. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे मित्रांनो, कल्याण दरवाजा. आणि गडावर यायचा हा मुख्य दरवाजा आहे. या ठिकाणचा दरवाजा आज चांगल्या स्थितीत आहे. गुरुदेवी शाबूत आहेत त्याचे. पायऱ्या पण आपण पाहू शकतो. शिवाजी महाराज मागे पायऱ्या बघा, एवढ्या पायऱ्या उतरून आपण इथं आलेलो आहोत. इथून आता आपण कल्याण दरवाजाजवळ आहोत मित्रांनो. कल्याण दरवाजा आहे. नाही तिथे हे लावा. शिवाजी महाराजांनी बनवलेला आहे. कल्याण दरवाजा बघा पायरीचा मार्ग आहे. हा म्हणून कल्याण दरवाजा इकडनं गडावर यायची वाट आहे. आता गडावरच्या देवड्या आहेत. या देवड्यांमध्ये त्यावेळेला सैनिक सुरक्षेसाठी बसत असतील. आणि हा कल्याण दरवाजा मुख्य दरवाजा आहे गड्यावरचा. आपण पाहू शकतो मध्ये रूम सारखं एक स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आणि हे स्ट्रक्चर म्हणजे देवड्या ज्या ठिकाणी सैनिक संरक्षणार्थ बसत होते. आणि हा कल्याण दरवाजा गडावरचा सगळ्यात महत्त्वाचा दरवाजा. पान साफ आहे का? मित्रांनो हे साफ दिसले आपल्याला. मित्रांनो वरती नेळं आहे. वरती नेळं पाहायला आपण चाललोय आता. मित्रांनो आता नेळं बघायला आपण चाललो आहोत. नेळं म्हणजे डोंगराला नॅचरल मोठं भगदाड पडलं आहे आरपार. ती नेळं बघूया आणि मग खाली उतरायचं मित्रांनो आपल्याला. मित्रांनो हे बघा नेळं, हे नेळं आहे म्हणजे नॅचरली झालेला खड्डा आरपार. डोंगर ना या बाजूकडून त्या बाजूकडे खूप हवा आहे. खाली जाते इकडे ठाणे जिल्हा. हे नेळं, या नेळ्याजवळ पण आहे मित्रांनो. ही एक वाट आहे गडावरती खाली जायचा. इकडच्या बाजूला ही नेळ्यामधून ठाणे जिल्ह्याकडे जाते खाली. त्याला प्रदक्षिणा मारायला ही वाट आहे. आणि हे नेळं आहे नॅचरल तयार झालेलं. मित्रांनो आता आपण गड उतरतो आहे. सगळं आपलं झालेलं आहे आता. आणि आपण आता या लोखंडी शिळा उतरून खाली जंगलाचा ट्रेक करून रतनवाडी गावात जाणार आहोत. आज पावसाने फार कहर केलेला आहे. पूर्ण भिजलेलो आहे आम्ही. चला मित्रांनो आता
मित्रांनो, माझा हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ निश्चित लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत ट्रॅव्हल विथ मी. धन्यवाद.